आदरणीय हरिश्चंद्र इटकर सर, प्राथमिक शिक्षण अधिकारी महानगरपालिका अकोला, हे आमच्या राहत्या घरी म्हणजेच कोठारी वाटिका दिन या ठिकाणी येऊन मला मिळालेला जो काही सन्मान आहे त्या सन्मानासाठी कौतुकाची थाप देण्यासाठी आणि पुढील कार्याला ऊर्जा प्रदान करण्यासाठी माझा यथोचित सन्मान केला। सर्वप्रथम मी आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब तसेच त्यांच्यासोबत आलेली टीम, आदरणीय मामा, आदरणीय चांडक साहेब सोबत महाजन सर यांचे मनपूर्वक धन्यवाद देते। आणि आपणास हे सांगू इच्छिते की निसर्ग हा कुठलेही काम करण्यासाठी एक ऊर्जा देत असतो आणि ती ऊर्जा आपल्याला मनातून मिळायला हवी आणि हीच ऊर्जा मी स्वतः घेऊन माझा प्रत्येक विद्यार्थी हा कसा स्पर्धेमध्ये टिकल यासाठी प्रयत्न केला। आणि या प्रयत्नाचा एक परिणाम म्हणून या वर्षी म्हणजे मागील वर्षी 2024-25 मध्ये प्रकाश वाटा प्रकल्प झेप उपक्रमाअंतर्गत आमचा तालुका म्हणजेच अकोला तालुक्यामध्ये माननीय दीपमाला भटकर मॅडम विस्तार अधिकारी यांच्या प्रेरणेतून आदरणीय राऊत साहेब गट शिक्षण अधिकारी आमचे मार्गदर्शक तसेच आदरणीय शिक्षण अधिकारी रतनसिंग पवार साहेब, माननीय CEO मॅडम या सर्वांच्या मार्गदर्शनात आम्ही हे कार्य सुरू केले होते। आणि हे कार्य करत असताना त्या विद्यार्थ्यांना दर रविवारी जाऊन आम्ही तिथे शिकवण्याचं कार्य करत होतो। त्याचसोबत मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे। स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करण्याची एक सुवर्ण संधी मला मिळाली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून मी या उपक्रमामध्ये सहभागी झाली आणि माझा छोटासा खारीचा वाटा दिलेला आहे। याचीच एक दखल म्हणा किंवा माझं आतापर्यंत जे कार्य झालेलं आहे, जेव्हा मी माझ्या मैसांग शाळेमध्ये गेली होती तेव्हा मी विज्ञान शिक्षिका असल्यामुळे माझं मॉडेल हे राज्यस्तरावर सुद्धा निवडलेलं आहे। त्यानंतर इन्स्पायर्ड अवॉर्डसाठी सुद्धा निवड झालेली आहे। तसेच मी बालभारती पुणे या ठिकाणी SCRT यांचा जो उपक्रम होतो तिथं व्हर्च्युअल तासिकेमध्ये सुद्धा माझी निवड झाली होती। त्यानंतर त्याचाच एक भाग म्हणून उपक्रमाचा माझा NCRT इथे नॅशनल लेवलला सुद्धा व्हिडिओ मी दिलेला आहे। शाळाबाहेरील शाळा असो किंवा पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामध्ये भारत टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा मी लेखन केलेलं आहे। आणि अशाच विविध उपक्रम करत असताना माझ्या शाळा माझी सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत आमच्या आदरणीय मुख्याध्यापिका वंदनाताई सोळंके मॅडम तसेच माझी संपूर्ण टीम यांनी प्रखर मेहनत घेऊन आम्ही बक्षिसास पात्र ठरलेलो आहे। आणि हे सर्व करत असताना माझ्या कार्याची दखल घेऊन मला जे आज सन्मानित केलेलं आहे ते माझ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी असेल। मी माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे, माझ्या सर्व टीमचे मनस्वी आभार मानते। हा पुरस्कार मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी समर्पित करते आणि जे मला सदैव प्रेरणा देतात असे माझे मिस्टर आदरणीय दर्शन मोरे साहेब यांच्या प्रेरणेमुळे मी हे सगळं करू शकलेली आहे। त्यामुळे मी सदैव पुढेही हे कार्य करत राहील आणि माननीय साहेबांना अशी विनंती करते की आज आपण आले, माझा सन्मान केला त्याबद्दल मी आपले मनस्वी आभार मानते। धन्यवाद। आमचे मित्र दर्शनभाऊ मोरे यांच्या सुविद्य पत्नी सविता मोरे खिल्लारे या वहिनी सतत आपल्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे अध्यापन कौशल्य वापरून त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात कशा संधी उपलब्ध होतील, मग ते स्पर्धा परीक्षा असो किंवा इतर कोणती विज्ञान प्रदर्शनी असो किंवा एक पेड माँ के नाम असो किंवा मग सुरक्षा संदर्भातले उपक्रम असो, या सर्व उपक्रमामध्ये वहिनीने खूप चांगलं काम केलं आणि त्यांच्या शाळेला त्यांच्या मेहनतीमुळे प्रत्येक वर्षी उपक्रमशील शाळा म्हणून त्यांना गौरवण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री सुंदर शाळामध्ये पहिल्या टप्प्यात त्यांची शाळा तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकावर आली आणि मुख्यमंत्री सुंदर शाळामध्ये दुसऱ्या टप्प्यात ती पहिल्या क्रमांकावर होती। तर यांची ही मेहनत होती। त्यांचे जे त्यावेळेचे मुख्याध्यापिका होत्या त्या मुख्याध्यापिकांनी त्यांना खूप मोटिवेट केलं आणि हे स्वयंप्रेरित होऊन यांनी विद्यार्थ्यांच्या आर्थिक गरजा असो, शैक्षणिक गरजा असो, त्यांच्या सुखदुःखात त्यांनी त्यांना साथ दिलेली आहे। आणि हे सर्व काम करत असताना आपल्या कुटुंबासाठी सुद्धा त्यांनी वेळ दिलेला आहे। आणि याचाच आज कोणत्याही प्रकारचा लग्गा किंवा प्रस्ताव सादर न करता अकोला जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि 2025 मध्ये आज जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेला आहे। हे त्यांच्यासाठी, आमच्या सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। मी महानगरपालिका शिक्षण अधिकारी या नात्याने आणि आमचे एक कौटुंबिक नातं असल्यामुळे मी घरी येऊन त्यांचा सत्कार करणं उचित समजलं आणि
त्यांच्या भावी जे शैक्षणिक कार्य आहे त्या भावी कार्याला मी शुभेच्छा देतो. त्यांना मी अतिशय जवळून बघितलेलं आहे. अगदी आमचे मित्र नेहमीच म्हणत नाही शाळा मुलं करत राहतील. कधीही कोणत्या लेकराचा रात्री फोन असो किंवा केव्हाही फोन असो त्यांनी प्रत्येक लेकराची इतकी जवळीकता साधलेली की ते प्रत्येक लेकरू आपलं स्वतःचं लेकरू जसं आहे तसं त्यांनी त्या लेकरासोबत संबंध स्थापन केले आहेत. आणि त्या गावासुद्धा त्यांची तेवढीच किंमत किंवा तेवढीच इज्जत ठेवल्या जाते. हा खरा पुरस्कार असतो. आणि आज प्रशासनाने सुद्धा त्यांच्या कामाची कदर केली आणि त्याचा आज त्यांना तो पुरस्कार मिळाला. या सर्व गोष्टीसाठी मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यातसुद्धा त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्यांची अशीच प्रगती होत राहो. त्यांना राज्य पुरस्कारापर्यंत त्यांचं नाव लौकिक हो आणि तो पुरस्काराचे ते हकदार आहेत त्यांना तो मिळालाच पाहिजे. म्हणून शिक्षणाधिकारी महानगरपालिकेने त्यांनी अजून त्यांना खूप साऱ्या मनापासून खूप धन्यवाद सर. दर्शन मोरे यांचे धर्मपत्नी सविता खिल्लारे मोरे यांना आज जो जीवनगौरव पुरस्कार मिळाला, शिक्षक जीवनगौरव पुरस्कार, ते त्यांच्या पात्रतेत म्हणजे त्यांच्या अनुकूलच आहे. ते त्या लायकी त्यांच्यात होतीच ती पात्रता आणि त्याच्याबद्दल आम्हाला त्यांच्याविषयी मी त्यांना जवळून ओळखतो. शाळेच्या प्रती पूर्ण समर्पित व्यक्तिमत्व सविताताईचं आहे. आणि हे जे पुरस्कार मिळाला याच्यासाठी मला म्हणजे आम्ही मनापासून हार्दिक शुभेच्छा ताईंना देतो. आणि आज जे आलेले आहेत आपले इथं प्रमुख शिक्षणाधिकारी महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी इटकर सर हे सुद्धा इथं उपस्थित झाले. याच्याबद्दल त्यांना आम्ही म्हणजे त्यांना मी हे करतो शुभेच्छा देतो की बा म्हणजे ते स्वतःहून दखल घेतली आणि ते आता इथं आले आणि त्यांनी जो सत्कार घेतला ताईचा याच्याबद्दल मला म्हणजे मी त्यांना शुभकामना देतो.